नमस्कार. आज मी भोगीची भाजी करणार आहे. चला तर आपण तयारीला लागूया. त्यासाठी मी हे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, वाटाणा वगैरे. 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यात जिरं फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर पातीचा कांदा आणि वल्ला कांदा असं दोन्ही मिक्स करून मी चिरलेला आहे. त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर आपण वरणा भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित भाजल्यानंतर आपण गवारी घातलेली आहे. गवारी पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे हळदपूड टाकायचे. व्यवस्थित असं आपण भाजून घेतल्यानंतर घेवडा टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर गाजर टाकलेलं आहे. त्यानंतर मी शेंगदाणे घातलेले आहेत. आपण सोलानं टाकून घेऊया. त्यानंतर मी मटार घातलेले आहेत. व्यवस्थित असं आपण एकसारखं भाजून घेतलेलं आहे सर्व जिन्नस. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. छान असं आपण परतून घेऊया. मी यात वांग घातलेले नाही आहे. आता आपण थोडेसे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. वांग मी ह्याच्यासाठी घातलेलं नाही आहे की वांग आपलं खूप शिजतं आणि हे वाटाणा वगैरे शिजायला आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे मी वांग्याची भाजी सेपरेट करून घेणार आहे. आता आपण ज्यांना तिखट आवडत असेल तर मी 3 चमचे चटणी टाकलेली आहे. आणि ही भाजी आपल्याला झणझणीत झाली तरच छान लागते. त्यानंतर आपण ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या लवकर शिजून येतील. व्यवस्थित असं आपण आपली भाजी शिजत आहे. आता आपण शेवटी ह्याच्यात थोडीशी तीळ आणि गूळ हे नक्की आवर्जून घालायचं ह्या भाजीमध्ये. थोडीशीच गूळ टाकलेली आहे मी. आपली ही भाजी आता 5 मिनिटात शिजून तयार होईल. तोपर्यंत मी इकडे वांग्याची फोडणी टाकून घेत आहे. मी वांग वेगळं करून घेतलेलं आहे. लसणाची फोडणी टाकलेली आहे. थोडीशी हळदपूड. आता आपण वांग परतून घेऊया. ह्या भाजीत थोडीशी मीठ, खोबऱ्याचं कूट आणि चटणी असं मी व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसंच पाणी घालून शिजत ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला वांगा हवं तसं शिजेल. यात कुठला गरम मसाला किंवा गोडा मसाला घालायची गरज नाही आहे. आपली भाजी शिजून तयार झाली. आपली ही पण भाजी तयार झाली आहे. इकडे पण वाटाणा वगैरे व्यवस्थित शिजून आलेले आहेत. आता आपण वांग ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेली वांग्याची भाजी आपण यात मिक्स करून घेऊया. आता परत एकदा वर खाली करायचं. ही आपली भोगीची भाजी छान अशी तयार झाली. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की भाजी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.